पाहुण्यांचं, रंगकर्मींच्या कुटुंबियांचं, विद्यार्थ्यांचं, प्रमुख पाहुण्यांचं सगळ्यांचं स्वागत करतो. अगदी थोड्या वेळात आपण हा सुरुवातीचा कार्यक्रम आटोपणार आहोत. अत्यंत अनौपचारिक पद्धतीनं आपण काही गोष्टी करणार आणि लगेचच जो मुख्य आजचा कार्यक्रम आहे, आजचं जे नाटक आहे मुंबई आमची, ते लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मुंबई विद्यापीठाच्या बहिशाल विभागाचा हा जो नाट्य अभ्यासक्रम आहे हा 1997 साली सुरू झाला. आजचे अत्यंत गाजलेले, सगळ्यांना ज्ञात असणारे, माहीत असणारे निर्माते, दिग्दर्शक, लेखक सचिन गोस्वामी सर, सचिन मोटे सर आणि विनायक देवेकर सर, या 3 शिक्षकांनी हा कोर्स इथे सुरू केला. मला नेहमी सांगायला फार आनंद होतो की मी या बहिशालच्या नाट्य प्रशिक्षण अभ्यासक्रमाचा एक विद्यार्थी आहे. 2003-04 सालच्या बॅचचा मी विद्यार्थी होतो. अत्यंत भेदरलेला, घाबरलेला, आत्मविश्वास नसणारा एक मुलगा या कोर्सला ऍडमिशन घेतो आणि काही वर्षानंतर इथल्या प्रशिक्षकांकडनं शिक्षण घेऊन, सराव करून आज काही वर्ष लोटल्यानंतर त्याच कोर्सचा एक प्रशिक्षक म्हणून तुमच्यासमोर उभा राहतो. मला असं वाटतं की याशिवाय या कोर्सची अधिक वेगळी माहिती द्यायची मला आवश्यकता भासत नाही. हा कोर्स 6 महिने सध्या सुरू आहे. प्रशिक्षण 6 महिन्यांचं आणि त्यानंतर 1-2-2.5 महिने विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही एक नाटक सादर करतो, ज्याला आम्ही नाट्यारंभ असं म्हटलेलं आहे. कारण बरेचसे इथे आलेले विद्यार्थी हे कधीही रंगमंचावर त्यांनी काही सादर केलेलं नसतं, परंतु ती करण्याची इच्छा असते. या कोर्समध्ये ऍडमिशन घेण्यासाठी नाटक शिकण्याची इच्छा ही एकमेव अट आहे, याशिवाय काहीही अट नाही. फी फार माफक आहे. तुलनेनं अशा पद्धतीच्या प्रशिक्षणासाठी बाहेर ज्या फीज आकारल्या जातात त्या फार जास्त असतात. परंतु शिक्षण घेणाऱ्या, कॉलेजला जाणाऱ्या, नोकरी करणाऱ्या, गृहिणी असणाऱ्या किंवा रिटायर्ड झालेल्या अशा कोणत्याही व्यक्तीला सहज त्याची ही नाटकाची आवड जोपासता यावी, नाटकाचं काही एक तांत्रिक प्रशिक्षण घेता यावं म्हणून हा कोर्स गेली अनेक वर्ष सातत्याने, मी सांगितलं त्याप्रमाणे 1997 सालापासून इथं कार्यरत आहे. आणि लॉकडाऊनच्या त्या मुश्किल काळानंतर परत एकदा नव्यानं 6 महिन्यांचा हा प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू झालाय. खूप चांगला प्रतिसाद येतोय आणि या 6 महिन्यांच्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचं रंगमंचावरचं पहिलं पाऊल म्हणजे हा नाट्यारंभाचा कार्यक्रम. आज आपण एक सुंदर नाटक इथे बघणार आहोत. त्याआधी या 6 महिन्यामध्ये या मुलांनी काय कष्ट घेतले, त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या प्रशिक्षकांनी त्यांच्याबरोबर कसं काम केलं आणि हा एकूणच जो रंगकर्माचा खेळ ते अनुभवतायत, एन्जॉय करतायत, याची अगदी थोडक्यात माहिती एका माहितीपटातनं आपल्याला देणार आहे, ज्याला आपण BTS असं म्हणू. ते आता आपण बघणार आहोत. सुस्वागतम, सुस्वागतम. मुंबई विद्यापीठ बहिशाल नाट्य प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे विद्यार्थी सहर्ष सादर करीत आहेत नाटक मुंबई आमची. नमस्कार, मी मुंबई, 7 बेटांची राणी. निसर्गाच्या असंख्य उलथापालथींनंतर माझा जन्म झाला. मला मिळवण्यासाठी अनेक लढाया झाल्या, संघर्ष झाले, असंख्य वादळं मीही झेलली. ही मुंबई नक्की कुणाची? माझ्यावर नक्की हक्क कुणाचा? यासाठी आंदोलनं झाली, गोळीबार झाले, अहो इतकंच काय, अनेक जण हुतात्मेही झाले. पण पूर्वी मी अशी नव्हते बरं. माझ्या आजूबाजूला होतं समुद्राचं खळाळणारं निळभोर पाणी आणि त्यामध्ये पाचूसारखी चमचमणारी ही 7 हिरवीगार बेटं. माहीम, परळ, वरळी, माझगाव, मुंबई, कुलाबा आणि छोटा कुलाबा. मंडळी, या बेटांवर पहिलं पाऊल ठेवलं ना
ते दक्षिणेकडून आलेल्या आपल्या कोळी बांधवांनी बरं का. येताना ते त्यांच्यासोबत त्यांची देवी घेऊन आले, मुमाई. अहो, जिला आता आपण मुंबादेवी म्हणतो ना, तीच ती. त्यावरूनच पुढे माझं नाव मुंबई असं पडलं. त्यानंतर राजस्थानातून आले पाठारे प्रभू, गोवा आणि कोकणातून आले दैवज्ञ ब्राह्मण, आणि पर्शियातून आले पारशी. या पारशांनी आणि दैवज्ञ समाजाने माझ्यात अनेक सुधारणा केल्या. पण तरीही मला खरं महत्त्व प्राप्त झालं ते इंग्रजांमुळे बरं का. अहो, हे इंग्रज आले आणि त्यांनी इथे नवे नवे उद्योग सुरू केले, कारखाने उभारले, कापडगिरण्या काढल्या, आणि बघता बघता मी आर्थिकदृष्ट्या समृद्ध होत गेले आणि एक दिवस भारताची आर्थिक राजधानी झाले. मंडळी, या पारशांनी मुंबईत केवळ उद्योगच नाही सुरू केले, तर सामान्य जनतेला लाभ घेता येतील अशा शिक्षण संस्था काढल्या, रुग्णालयं बांधली, आणि माझ्या प्रगतीत सिंहाचा वाटा उचलला. या पारशी समाजाचं प्रतीक म्हणजे आजही भायखळ्याला उभा असलेला हा खडा पारशे. या पारशाचीच ही गोष्ट आहे. ऐका तर मग. आता कशा सगळा मोकळा मोकळा वाटते. हा कापड खाल्ला ना की मोकळा वाटते. एक वर्ष झाला मला या कापडामध्ये गुंडाळून ठेवला. काय तर बोलता तुमचा रिन्युएशन चालू. माझा स्टॅच्यू बोलता हेरिटेज मध्ये गेला. अरे मी तर बोलते स्टॅच्यू काय अख्खा पारशी जमातच हेरिटेज मध्ये गेला आहे. किती कमी राहिलाय ना. पण काय पण बोला हा, की मुंबई लई चेंज झाला. चला पूर्वी इथे मी खडा राहून ना अख्खा मुंबई बघायचा. आता इतकी बिल्डिंग झाली ना कायची दिसत नाही. दिवसभर नुसता गाडीने धुवा, गाडीने धुवा, गाडीने धुवा. अरे अशा वाटते मुंबईमध्ये हवा आहे की नुसता धुवा आहे. एक बरा झाला, एक वर्करनी मला हा ऑस्टोमाचा फॉर्म दिला म्हणून जरा सास्तरी घेता येते. तुम्हाला सांगतो मुंबईमध्ये ना बच्चा जन्मला येईल ना तेव्हा त्याच्या मम्मी त्याच्या तोंडामध्ये लीप पण नाही देणार. आज तो माझ्या पंप देणार. पंप इतका धुवा या मुंबईमध्ये आहे. मरू दे, आपण जाऊ हँडऑफ हिलला. इथे लय हिरवा झाडी आहे आणि आपला मित्र अंतोबा त्याला भेटूया. चला. शाळा इतकी वरून मारला मी. माझी कमरेच केली रे. ए टांगा, ए टांगा. मिस्टेक झाला रे. आता टांगा नाही, आता टॅक्सी बस. ए टॅक्सी, ए टॅक्सी, ए टॅक्सी, टॅक्सी, टॅक्सी. शाला कोणी थांबतच नाही. शाला म्हातारा माणूस आहे याच्याना काय पण नाही. जाऊ दे, आपण चालतच जाऊ. शाळा ही बस रिकामी दिसते. आपण मागच्या शीटवर जाऊन झोपूया. जेव्हा जाईल तेव्हा जाय. झोपा. देवाची द्वारी उभा क्षणभरी प्रेम मुक्तीचारी साधिया. प्रेम मुक्तीचारी साधिया. प्रेम मुक्तीचारी साधिया.
हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. रामकृष्ण हरी माऊली. माऊली, तू जर का या मुंबईच्या रस्त्यावर नीट धावली तर समजा अख्खी मुंबई पावली. व्हावे नारायण तैसेचे चालावे, तोडावे मायेचे सारे पाश, तुका म्हणे देवा कामाची सुरुवात, करावी वेगात बिगी बिगी, करावी वेगात बिगी बिगी. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की. हो अगं हो, पोहोचलो मी डेपो मध्ये. हा काय ग सतत तुझा आपल्या एकच लग्नाचा विषय. अगं मी तुला सांगितलं ना आधी मला बीएससी परमनंट होऊ दे ग. हा मग बघू ना आपण लग्नाचं. बरं ठीक आहे, ठेवू आता. हा ड्युटीवर आहे. ठीक आहे चल. मायला आपली ही बस भारी, आपण भारी, आवशी खावरण आपलं तर सगळंच लय भारी. हो कारभारी, हा. या बसा आमच्या शेजारी. हा, आलं. काय बोललास रे तू? हा? परत बोल, काय बोललास तू? काय नाही हो. आता बोलतोस का? असंच ते आपलं, आपण भारी, आपली ही बस भारी. हे बघितलं का काय? हा. नाही तर माझा हात पण लय भारी. हा, sorry. हा, तेव्हा गप गुमाना आता नाव घे. नाव घेऊ. हा. मैं कंडक्टर मैच नंबर 1207 हा. कंडक्टर मंग्या. मुंग्या काय पाहतो मुंग्या? हा? आता काय झालं? अरे नाव घे म्हणजे देवाचं नाव घे. म्या कसं माझ्या देवाचं घेतलं तसं तू तुझ्या देवाचं नाव घे. असं बोला ना, गाणं नाही घालून. घाल. हा. आई मुंबादेवी सिद्धिविनायका महालक्ष्मी मुंबईच्या देवा, आज दिवसाची पहिली फेरी सुरू करतोय, तुझ्या चरणी डोकं टेकवतोय महाराजा. होय महाराजा. ही मुंबईची शान म्हणजे ती बेस्ट बस. हिचं स्टेअरिंग आणि तिकीट मशीन म्हणजे आमचं पोट भरण्याचं साधन. भर ट्रॅफिक मध्ये हिचं इंजिन कधी गरम होऊ देऊ नकोस, नी टायराला कधी पंक्चर नको रे महाराजा. होय महाराजा. आज या बसने जी काही सगळी बायका पोरं आया म्हातारे कोतारे आया बहिणी प्रवास करतील त्यांचे तू नेहमी सांभाळ कर. कुणाच्याही जीवाला कसली तिजा नको. रात्री ड्युटी संपल्यावर गाडी सुखरूप डेपोत पोहोचू दे. काय चुकलं मागलं तर पदरात घे रे महाराजा. वाह वाह, लय भारी गाणं घातलं. थँक्यू. तर आता निघायचं का राहता इथं? हा चला लगेच. हा, ए, इकडे ये. हा. नवीन भरती हो. वाटतं कंत्राट. हा? ते ड्युटीचे नियम आहेत ना. हा. हा. प्रत्येक स्टॉप वर बस थांबायची, पॅसेंजरशी सौजन्याने वागायचं, आणि पॅसेंजर दिसला तर डबल बेल मारायची. मारायची काय मारायची? अरे पॅसेंजर म्हणजे आपलं दैवत. हा. आता त्यांचीच नाही केली सेवा तर कसं मिळेल आपल्याला सांग हो, बरोबर. है ना? तेव्हा पॅसेंजर दिसला तर डबल बेल मारायची नाही. आता डबल बेल मार आणि लाग का मला. हा, चला. जमायला यो एवढा पण झोपलाय तर तुला उठवायला लागल. अरे उठे उठ. अरे बाबा उठके. अरे उठे उठ, सकाळ झाली, कोंबडा आरवला उठे. उठे उठ. हे आता उठे उठ. जमायला उठतच नाही म्हणजे मला वाटतं. हो हो माऊली. हा, हो गाडी बॉडी आहे. हरवाळण घातली असेल कोणतरी, ते की तिकडे बाहेर फेकून. हो नाही हो नाही, ते अंगात घालची बॉडी नाही. कंचा रंगाचे. अहो मेलेल्या अंगाची जिवंत बॉडी आहे. हा? अहो मेलेल्या अंगाची जिवंत बॉडी आहे. अरे कंचा रंगाची काय कळण झालंय? अहो तर तुम्ही इकडे या. डेड बॉडी इकडे या नंतर. ढेरबोडी. हा लवकर या. थांबालो. हा, या या या. अरे खरंच की एक काम कर. हा. ही डेड बॉडी तू काय ते बघून घे. मी निघालो. काय लगेच पण काढता. मग तुम्ही सिजन पण शकता. हा, मग. हा, मग हे सगळं निस्तराचं कोणी. हा हा, तुम्हीच ना. हो. हा बरं. आपण असं करूया. हा आपण असं करूया. हाय. तू हो मोर, हा. मी तुझ्या पाठीशी आहे. काय लगेच तुम्ही पळता. तुम्ही सिनेमात ना. हे बघा ना, माझ्या एकट्यावर काय टाकते सगळं.
चल ना लगेच आणा. तुमची जबाबदारी आहे ती. आता काय बस. हा ओ माऊली, ओ माऊली. होय खरंच मेला का काय? हा बघ. ओ माऊली. चला बघू देत नाही तुम्ही मला हा? अरे ये बाबा, ये जगह सोने की नाही है. हा ए माहिती आहे सोन्याची नाही पत्र्याची आहे ती. हो माऊली, मला खुळा वाटतोय. अरे हा खुला नाही बघ. हा मुला आहे मुला. काय? अरे मूळ पुरुष. हा. मुंबईचा पारशी. अच्छा, अच्छा. हाय, पाया पडलो. ए, तुम्ही मराठी लोक सारखे पळकाय खेळता रे हा? तुमची सवय अजून गेली नाही हा? हा काय कोंबड्या पकडतो बसव त्याला निघूयात चाललो. हो या या बाबाजी या या. त्यांना पण बसा तिथे बसा. हो माऊली, हा बसा ना त्याला. हे कुठे आहे? हा तिथं. अरे वर बघते बघ. सांग वरती. वर वर. ए! तुझ्या माला तू आता इथं उभा राहत बसतो की काय? बसले बसले हो बाबाजी, अहो, खाली बसा, खाली बसा. मी बसून दाखव रे. हा दाखवतो. हो बघा बाबाजी, तुमचा हा भाग आहे ना, हा भाग ऐकतो. हा भागावर ठेवा. हे मम्या, हा. माझा हा भाग तुझ्या त्या भागावर मारी ना. हा. अरे नीट बसून दाखव या महाभागाला. हो बाबाजी, अहो खाली बसा. होय बघा असं मी कसं हे, बसतोय. काय बोलतो रे हे? बाबाजी शेटिंग शेटिंग. हाय खडा हायला यालाच हाय. हे अरे शलानी 1869 पासून खडा आहे माझं 1860 नाही. हे काय कुत्र्यासारखं भास घेत रे हो माऊली, हा. ते वाचता येत नाही. मग मी तर बोलतो खुळाच आहे. हे, कोणाला बोलते रे कोणाला बोलते मग तिथे कंप्लेंट करते जनरल मॅनेजर कडे कंप्लेंट करते हो बाबाजी, आवाज करू नका. आमची नोकरी जाईल हो. मला पूछू दे तू मला पूछू दे हा? कोण आहे रे तू हा? मी आहे driver. या कंडक्टर. अरे गाणी मग आपलं काम करणी हा, हा. हे? मग हे लय मारे ना. चला चला लवकर गाडी काढा तुम्ही. चला काढा लवकर चला. मला पैसे लवकर. हा चला तुम्ही बोला कुठं फाडू? काय ते? तिकीट. हा बैक एंड ऑफ हिल हा आगे रुपया मायला रुपया. अरे तिकीट कोण देणार तू थांब जरा रुपया. हो माऊली, आता काय? बघा रुपया. हा मग अहो चांदीचा. अरे चांदीचा असू नाही तर गांधीचा. तू ठेव रे. उगाच काय बोलायला गेलं तर वैतागता येते. हा. हा, त्याच्या भाड्याचे पैसे मिळाले. हा, चालेल. भाडे कोणाला बोलतो रे शाला अहो, कोणाला बोलतो? मला नाही, मला नाही. आणि ते तिकीट भाडे म्हणजे ते फेल. हा. हा ते देतील असे बोलताय. हा आता बसा तुम्ही इथे शांत. ए नको थांबा. तिथे नका बसू. इथे बसा इथं. नाही तेच ठीक आहे अहो बाबाजी, ती रिझर्व सीट आहे तुमच्यासाठी. काय तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात ना. बरं. हा शाला इतका वाईट परिस्थिती आला आता ह्यात काय वाईट? अरे आमच्या टायमाला म्हातारा माणूस आजारी माणूस गरोदर डिग्री दिसला ना हा. ती स्वतः उठून जागा द्यायची सगळं त्याला अरे कलेजामध्ये कंपॅशन असेल ना हा. तर रिझर्वेशनची गरज नाही पडत हे खरं. तू बोलते तर मी इथे उभं राहते आयला काय मारत आहे हो. हो बाबाजी, ते तसं नाही. कसं असतं बघा, राहते म्हणाले ना तरी ते बघा लेडीज मध्ये, आणि राहतो म्हणालो ना तरी जेंट्स. बोला राहतो. राहते ते नाही हो, तो ते 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 अरे बाबा, मग काय पस्ता तो लावलाय. एकदा सगळं बाबा काय करायचं ते. ते चला इथे आता काय? तुला काय करायचे ते कर हा. मी इथे उभं राहते हा राहते. माझ्या बापाचं काय जाते. अरे लय बघितलं माझ्या मांग मांग पळणारे, पण तुला सांगतो पल्ल्यामध्ये पाय नाही पकडणार कुणी माझा. कळला काय? आणि तू मला असा तसा नका समजू. हे फोन फिरवला ना टळक भर पोरा आणि ना टोकल मागून फटके मारेल. मग लाग माझ्या चल तिकडे चल तिकडे. तू नाही तू इकडे ये. काय तुम्ही पण? कुत्री साली हा, कुत्री कोणाला बोलतात रा? तुला नाही तू माझे सोन्याचे लंका. बस हा? मी मला त्या कुत्रीला माझा राग माहिती नाही. अरे तिनं तुला वलिकलं नसल. काय तो नाही मला चांगला ओळखते. इंस्टाला फॉलो पण मारते. हॅशटॅग व्हायरल. तुला इथं फॉलो मारते. कुठे गेली कुठे खाली या इथं माझ्या नवऱ्याला फॉलो मारते. ते बाई जोक मार लागली. जो
त्या कळीच्यात खालचं थांब आता चल 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 ते हाकम सुका बोंबील चल बाय माझे सोन्याचे वैका बस बस तू लेडीज म्हणली मी हायकेन्स म्हणली तुला हाकून उभं म्हणते ये तू बस रे मला हातीमधून बाहेर बघावं लागतं रे ए लक्ष्मी पाय पड ए अच्छा नाही ग जासला विश्वास इकडे ये ती 10 माळ्याची बिल्डिंग दिसते खाली 8व्या माळ्यावर ये डावीकडनं उजवीकडे जाऊन राईट मार लाल खिडकी दिसते लाल खिडकी 3ऱ्या मलीवर 5वा बोट कोणाचा आहे एक वेळ आईच आहे पाया पड बस बस तू लेडीज मंदिर मी हायलेंड्स मंदिर ये कंडक्टर नाही ह्याला पैसे ना तुम्हीच बसला ही बाळे येणार झाले काय अरे तासाचा खर्च किती होता हल्ली तरी आम्ही नेटाने बसतो ऐश्वर्य पाहते तिकडे आमची श्राद्धा आहे काय श्राद्धान सबुरी जय साई बाबा हे नोकऱ्या झेणार त्या थोडी थोडी जांभळाची नीट ए इडियट साला तू मग काय मला काय बेवडा समजते का हा रास्कल इडियट का बोललं तुम्हाला का बोलला इडियट इडियट बोलला आम्हाला इडियट बोलला थँक्यू एवढा कंडक्टर कुठे जाणार बस तुम्हाला हा समोर एवढा मोठा लागलेला बोर्ड वाचता नाही का जासला तू माझा शिक्षण करतो हा तुला ना आता पोकर बांबूच्या फटकेच देतो माझ्यावर मला काय विचारतंय मला वाचता येतं का नाही आता मला वाचता येतं का नाही विचारतो वाचता आला असता तर विचारलं असतं काय तुला उभा आडवा चिरी मसाला भरीत फ्राय करीन तव्यावर अरे जरा शांती शांती रे ले घांती तुला काय ग हे बादशाच्या पायातून नाव घे कोणाला आवडतो बांगडा कोणाला आवडतो हलवा कोणाला आवडतो बांगडा कोणाला आवडतो हलवा मी नाव घ्यावाचं असेल तर माझी 100ची फाटकीवर या कंडक्टर करा चालू साला काय इडियट आहे तुला पण इडियट बोलला थँक्यू बापसाला पाया पर हॅपी फादर्स डे कर पाकून नको उभा नको उभे कर हॅपी फादर्स डे दोघांनी पण इडियट हवा हे बस तू लेडीज म्हणली मी जेंट्स म्हणली चला बोला कुठला फारू जासला फारू बोलला तू मना फारू बोलला त्या तुला उभा आडवा फातो आज चाकरा काढून दाबोली बाहेर काढतो काही दाबोली हे बाय काय झालं सोन्याची लंका बस तू लेडीज मंदी मी हायलेंड्स मंदी येऊ का तुमच्या मंदी अरे कशाला तू मंदीमध्ये संधी साधतोय कोयवाड्याची शान आप कुठलं तिकीट पाठवू विचारतोय तो हा विचार ना ते कुठलं पण ना किती पण सार्वजनिक मंडळाची पावती आहे नाही का किती फाडायला काजू कापली कशाला मध्ये हो जाऊ नाही आहे मग प्लास्टिक टाकून झाकून ठेव बोला दे 2 अंडो बिल झाला ना मग जात पैसे ए लक्ष्मी दे लक्ष्मी हे सुक्क बोंबी काय आता डाका टाकतो का तिचं साला इडियट तू हाय तरी कोण अगं मला विचारतंय म्हणतो मी कोण मग सांग तू कोण हा
कोली. काय? कोली आणि तू त्याला मला फसवते काय? अरे मी काय कधी कोली बघितलं नाही. अरे कोली म्हणजे जीवाला जीव देणारा. अरे शाला कमरेल लंगोटी पण दिल में नाही खोटी. हा? अरे आम्ही वॉकला संध्याकाळी समुद्रावर जायचा ना तेव्हा गार गार वारा सुटेला असायचा. कोळी लोकांच्या झोपड्या असायच्या. संध्याकाळी कोळी लोक आपल्या होड्या काढून नीट समुद्रामध्ये मच्छी पकडायला जायचे ना तेव्हा त्यांच्या भाईडी लोक त्यांना बाय बाय करायच्या. ते बघायला लय मजा यायच्या. गावदारी आला. हे गाडी आला. हा. हे बाय गाडीचे पाय पे. ये देवी, ये बस बस तू लेडीज म्हणली आहे जेंट्स हा, म्हणली. एका डॉक्टर हा आता ही कोण मांदेली मध्ये बसली. त्याला उठून त्याला मांडी जागा आहे. हा उठतो थांबा. हो दादा तुम्ही माझे बसा. मग काय वाटतंय हो असं द्या बसू द्या ना त्याला. काय बोलली. नको, थांबा उठवत. हो बाबा ती जागा या सद्गुरुस्थांची आहे. काय बोलला. साधा घुसतो. मी कधी घुसलो रे. साधा घुसतो कोणाला बोलला. मी कधी घुसलो. अरे इडियट ते बोलते ही जागा इडियटची आहे. हे आम्हाला हे सांग ना मग काय जागा इडियटची आहे. ए बाबा त्या इंडियनला त्याची जागा दे रे. तुझ्या मायला तू तंबाखू खाल्ला. ए तू की रचल तू चल तिकडं. चल पाठी चल तू की रचल. मायला यो साला थुकला की ओकला. माझी जागा गेली ना जागा. अरे आता फक्त जागा गेली रे पण तंबाखू खाल्ला ना तर जीव पण जाईल. हा जीव तंबाखू आहे ना तंबाखू. देऊ ए कट्टू देऊ. साहेबा. अरे तंबाखू मध्ये 4000 प्रकारचे केमिकल असतात. काय हा. तरी ना मला फ्रेश वाटतं म्हणून तोंडात टाकली का अशी ठीक बसते सनकन. तुझ्या देऊ का रे खंगन. साहेबा अरे तंबाखू मुलं ब्लड प्रेशर अटॅक कॅन्सर होतो म्हणून तंबाखू खाणं कॅन्सर हा. बरं बारक्या. हा. अरे माझ्या माऊलीने म्हणले काय जर का करशील व्यसन हा जर का करशील व्यसन हा. देशील रोगास निमंत्रण आणि मग अरे पाशील तू स्मशान हा. लव कर बोला पुंडली गवरदे पंढरीनाथ महाराज की जय. हालेलुया. अरे चढला. अरे साली शेअर मार्केट नाही चढलं. अरे मी बस मध्ये चढलो. जय झुलेलाल. हे चले. जय मीरा देवी. हालेलुया. ए बाबा अगं मरायचंय का गाडी खाली. नाही हो मला ना ही बस पकडायची आहे. मग बस मध्ये या का काचत नाही येता. हो, जरा थोडं थांबा. ते माझी बायको जरा तयार होते हो. अगं, ये नेपे ये लवकर. तिचं नक्क बंद करा आधी. ही बस थांबली का खास तुझ्यासाठी. ओ अरे आले. ओ काय हो किती घाई करता तुम्ही. कधी नव्हे तो गजरा आणला तोच तर माळत होते ना मी. तर तुम्ही आपली बाळत ठेवून मागेच लागला. चल ग काय ग आटप का शी रे. झालं तुझा. जा आता. हो माऊली अहो मागणं या. आम्हाला यांची पण. चल ग बाई चल लवकर. तुम्ही दोन ना हात कर तुझा. घरात पण असंच करता आणि बाहेर पण असंच करता. चल बस मध्ये. ई बाई. काय भाई आहे ई बाई. या बाई. अगो बाई. ए, तू चल आधी इकडे आणि बस इथे. शी बाई. काय झालं आता. अहो ही बाई. अगं इकडे पण तेच आहे. बस तू बस ना दाबून. अय्या फक्त रेखीव स्त्रियांसाठी. चला कुठे पडू. तुझ्या आता फाडू. अरे बाबा तू नको ना मध्ये पडू. काय बोलतोय मी. हा तुम्ही बोला
का जरा बस मध्ये तरी जरा शांत बसा ना. आज शांत ठेव त्याला. तू शांत बसा दे. ए काय रे कोणाला फाडायचंय तुला? तू कंडक्टर आहेस की डॉक्टर आहेस फाडायला? अहो नाही कंडक्टर आहे बघा. अरे मग फाडू काय फाडू? अहो म्हणजे कुठलं किती पडत असं विचारतोय. अहो आता बस मध्ये त्याची शाळा घेता का तुम्ही? तू शांत बसा दे. अरे भाषा सुधार रे, तुझी भाषा सुधार. कशी हो कशी जरा अरे बघ मी म्हणतो तसं माझ्या मागे मान. बोल कुठलं तिकीट देऊ? कुठलं तिकीट द्याव? देऊ एक देऊ. हो अरे देऊ मग देऊ. देऊ. हा कुठलं तिकीट देऊ? कुठलं तिकीट देऊ? हा असं 10 वेळा मान. बर कुठलं तिकीट दे? कुठलं तिकीट दे? कुठलं तिकीट दे? ए, कुठलं तिकीट दे? कुठलं तिकीट दे? ए, पटकन तुझी ड्युटी. तुझं काय नाही एवढं पावसात? तू काय मुंबई विद्यापीठाच्या ड्रामॅटिक्स मधल्या मधुशींच्या तासाला बसलाय का? भाषा सुधारतोय. इथं गाडी चालवतोय ना मी. कॉन्सन्ट्रेशन करायला नको. एखादा आडवा आला कचकन ब्रेक मारला म्हणजे बायका बरोबर बाहेर येतील ना. अरे म्हणजे गाडीतली बायका बरोबर बाहेर येतील. तसं मी माझ्या मागणीने म्हणलंय. काय? गाडी चालवताना असावे कॉन्सन्ट्रेशन. माऊली इंग्लिश पण बोलतात. आणि मग माझ्या माऊली सर्व ज्ञानी आहे. गाडी चालवताना असावे कॉन्सन्ट्रेशन. होता अपघात वाचवीन कोण बोला पुंडली गवर्दे ज्ञानदेव महाराज की हालेलुया. बोला बोला कुठलं तिकीट देऊ? हे चांगलं जमलं ना मला. जमलं ना. हो छान. हा आता हे असंच जाऊन त्याला विचार. आता दादा विचारू. हो. हा राहिला एका तिकीटाचं काम काढला भाड्यानं. ए, काय बोला रे? हा लागले ते कुठलं तिकीट देऊ असं विचारतोय त्यांना. हा बोला हो कुठे जायचंय आपल्याला? आपल्याला हा त्यांनीच परमिशन दिली आहे. अरे, काय सांगता? त्यांनी परमिशन दिली. हो अगदी रितसर दिली. चला. काय बाई आहे की काय? अरे तुझं काय रे? तुझं काय? हा? काय बोलतात? हा? तुझं काय झालं? परमिशन काय परमिशन? आता मग अरे परवानगी म्हण परवानगी. कुठली वांगे? अरे वांगी नाही रे परवानगी. अच्छा परवानगी. हा हा बरं परवानगी तर परवानगी चला. ठीक आहे 2:40च्या द्या. हा बाई 40 ची? शी बाई, मी काही 40ची नाही हा, का? जा. मी 30ची आहे 30ची. बरं बाई आहे 30ची म्हणजे तिकीट घ्या 40 ची. हा, द्या. घ्या. अहो, द्या. अहो, घ्या. अहो, द्या. अहो, घ्या. अहो, द्या. ए, चालला तुझा आता. चालला आता मूर्ख कुठला. अला, मूर्ख बाईला कुठून येतात. ए का बोला रे परत बोल. अहो म्हणजे कुठून येतात लोक आमच्या ह्या बस मध्ये असं बोलतोय हो. अरे कुठून काय कुठून? ए, कुठून आलो मी? कुठून? हो मास्तर, अहो तुम्ही इथनं येत होतात. मी म्हटलं नाही का तिथनं या. हा तिथून आलात. कुठून आला? ए घ्या मगाशी मी तिथून येत होतो तिथून. मग हे दादा म्हणाले इथून या इथून. मग मी इथून आलो. आणि या मुंबईत बोलशील ना तर आम्ही पाठाले प्रभू प्रथम आलो इथे प्रथम. अरे मुंबईचे पहिले नागरिक आहोत आम्ही. विचारतोय मला कुठून आलो. ह्यो काय बोलतोय? ह्यो पहिले आला मुंबई न मागे आपण. लक्ष्मी ते आईले आपण हायले ओरिजिनल कल्ला काय वर्षिना लावा मी. जाऊ दे ना इडियट. हो तुम्ही बसा ना कशाला झमेला करते. आता तुम्ही उभ्या उभ्या म्हणता म्हणून मी बसतो. अरे साई कितना चढा? हा कितना चढा? थांबा मस्त 1 2 3. आता मला कसं ही नाव पडली काय रे? कितना चढा कितना उतरा तुला कुठे जायचं बोल. अरे टाटा निकालो ना. हा असा बोल टाटा. अरे गोदरेज भी निकालो. काय? अरे बजाज और मित्तल को भी निकालो ना. काय? तू काय पारशी लोकांनी मुंबईच्या बाहेर घालवायला आलेस का रे? मला टाटा निकाले गोदरेज निकालो काय बोलते.
अरे नाही नाही साई, अरे मी माणसाबद्दल बोलत नाही. अरे मी तर शेअर बद्दल बोलतो, शेअर बद्दल. त्याला कानात काय घातलं रे बाळी सरकारी? अरे नाही साई, हे मोबाईलचा ब्लूटूथ, अरे ऑनलाईन कनेक्शन असत ना, तेच ऑनलाईन कनेक्शन. साला या मोबाईलनी ना लांबचा माणूस कनेक्ट झाला रे, पण जवळचा माणूस डिस्कनेक्ट झाला. हो, अगदी बरोबर बोला तुम्ही बाबाजी. पूर्वी ना मुंबईत असं नव्हतं. तुम्हाला सांगतो, आमच्या गिरगावात ना. काय बोलते? काय? हो, गिरगाव गिरगाव. अरे गाव तो कब का गिर गया, आता तिथे ऊंचा ऊंचा टावर उभा राह गया, बोलते गिरगाव. हो, अगदी खरं बोला तुम्ही बाबाजी. पूर्वी ना मुंबईमध्ये गिरगावात छोटी छोटी टुमदार घरं होती. घरासमोर अंगण होतं, तुळशी वृंदावन होतं, नारळाची बागही होती. हो की नाही ग? हो ना, खरंय. माझी आजी आई आम्हाला रोज सडासारण करायच्या, छान रांगोळ्याही काढायच्या. तुळशी वृंदावना पुढे त्या दिवाही लावायच्या. आणि आमचे आई वडील आम्हाला सकाळी उठून आंघोळ झाल्यावर प्रथम मंदिरात घेऊन जायचं दर्शनाला, आणि मग ओव्यांच्या आणि भोपाळींच्या सुरात आम्ही अगदी तल्लीन होऊन जायचो. मोबाईल असं म्हणतोस? वा वा, बरं जातं हो. म्हणजे मुंबईत अजून आपुलकी आहे म्हणायची. कोणाला तरी हात द्यायला सांगितलं. मी दे काही तुम्ही कणाला, तुम्ही बसत आहे जेंट्स मंदी, मी देतो डोकऱ्याला हात. ये डोकरी ये. अगं माझा हात मोडला ग, हात पकडो. मी तुला मागण्या ढकलते. अगं माझी कंबर तुटाय का, कंबर मोडली. हा डोकरे, तू एक काम कर, तुझ्या पायाचा पाय होते. अगं गुडघा माझा तुटाय ना ग, गुडघा कामाचं केलाय माझा, कामाचं. चल मी तुला घेते आतमध्ये. अगं खाल्लं मान मोडशील ग माझी, सांग मला. अरे ह्यो खंबीचा डॅमेज झालाय, कसा उचलू? लक्ष्मी म्हातारी घायाळ आहे, म्हणजे पुढे जाऊन घातक ठरू शकते. काय करू तू सांग लवकर मला. एक काम कर, आवऱ्याची टोपली उचल, टाकायची उचल शिरा आणि टाक गाडी म्हणजे. बावऱ्याची टोपली वाटली का तू आधी? बावऱ्याची टोपली आहे का ते? अरे वाटत असेल ती बावऱ्याची टोपली सारखी, म्हणून काय तिला बावऱ्याची टोपली म्हणायचं? अरे अक्कल आहे का रे तुला? कोणाला बोलायचं, काय बोलायचं, कसं बोलायचं? अरे तुझ्या हातचं मला काय घाबरवतो? वाटतं ना ती बावऱ्याची टोपली. अब असं बोल ना, मला नको घाबरवू. चल म्हातारे. बसली एकदाची म्हातारीला. ए लक्ष्मी, बसवलीस की खपवली? राम सत्य
कितीही पैसे दिलेस तरी ते आपल्याशी मराठीतून बोलतात का? सांग बरं. अहो मग ओला उबेरनी यायचं म्हणते मी. त्या ओला उबेरवाल्यांचं काही सांगू नकोस हो. त्या ओलावाल्यांच्या मनात ओलावा नाही आणि उबरवाल्यांच्या मनात ऊब नाही माणुसकीची. त्यापेक्षा आपले बसवाले कसे सगळे कर्मचारी मराठीतून बोलतात हं. हा हे म्हणून बोलली आणि आपुलकीने प्रवाशांची काळजी सुद्धा घेतात. हक्कीने हो. हो अक्षय बरोबर बोलत माऊली. अहो आपली बेस्ट इज बेस्ट. शाला तू इंग्लिश मध्ये काय बोलते? मराठी बोलली. अहो भावाची बेस्ट म्हणजे आमची कंपनी. ए वाटला वडबाची. हा सांगतो बाबा. बेस्ट म्हणजे बृहन मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय ट्रान्सपोर्ट. चला बोला ती कुठलं तिकीट देऊ? ते एक साई हॉस्पिटल. वाटलं ना मला. काय वाटलं म्हातारीची फाट पडेल म्हणून. होय कंडक्टर, मी तगा वार्ता करतोय. अलीकडे चाल. हो तुम्ही थांबा हो. आधी हाती खाट टाकतो. हो म्हणजे आधी ह्याला तिकीट देतो हो. हे घ्या तुझं एक साय हॉस्पिटल. होय शाण्या, मला कधी तिकीट देणार? तुझी खाट पडल्यावर का? हो साहेब ह्या मराठी वार्ता करायच्या नाही का? अरे काय म्हणलं मराठी वार्ता? तुला माहित आहे ना मी कोण आहे? तुझ्या साहित्य बसता उचलून घेऊन जाईल. तू ते ट्रेनचे ड्रायव्हर आहे का रे? बस उचलून नाही अरे बाबा तू तो वार्ताच करू नको. तोड आले ना पुरतात मिळेल ना तो जोड भी झाले ना. आता तुम्ही सगळं रिक्वेस्ट करता ना मी गप्पा बघतो. अरे म्हणतो तिकीट द्यायचं. मायला 2000ची नोट. मग हजारात खेळतो मी हजारात. हा ते तो हजारात खेळ नाही तर हिजडा. हो म्हणजे ही 2000ची नोट चालत नाही आता. आता तुम्ही सांगा यातून कधी तिकीट काढणार मग आहे की नाही? चलते इथं चल. हे लक्ष्मी. 100ची नोट घे तिकीट दे. इकडे ये इकडे ये. कशाला? मुंबादेवीचं देऊळ आहे ना. पाया पड पाया पड. इथे कुठे ते देऊळ आहे? अरे दादा तिकडे देऊळ हाय मुंबई देवीचा. कुठे कुठे? हे दादू तिकडे ये मी दाखवतोय बघ. इकडून असा सरळ जायचा 15 मिनिटाने डाव्या बाजूला वळायचा. मग परत 15 मिनिटं पुढे जायचा उजव्या बाजूला वळायचा. गोल फिरायचा माग यायचा अर्ध्या तासात मुंबादेवीचा देऊळ. अरे 2 मिनिटं अंतर राहिलं ते पण सांगून टाक ना. मग थेट तू स्वर्गात. दादू स्वर्गात नाही देऊळात. त्या देवळाला तुम्ही इथून पाय पडता. मग धन्य आहात रे तुम्ही. धन्य आहात. आमच्या काय करत मग देवीच्या पाया पण. मुंबादेवीची देऊळ तिकडे आहे काय? काय बोलत रे तिकडच आहे. पूर्वीच्या सगळ्या सीझन चेंज झाला रे. पूर्वी ना मोहम्मद रोडवर पण देऊळ दिसायच्या. साला या मुंबईची पण एक गंमतच आहे. त्याला हाजी अलीला जायचे असेल ना तर महालक्ष्मीला उतरायला लागते आणि मुंबादेवीला जायचे असेल ना तर मस्जिदला उतरावं लागते. अगदी खरं बोललात हो बाबाजी. अहो देवानं माणसाला बनवलं. आता माणसाच देवाला बनवतायत आणि आपापसात वाटून सुद्धा घेतायत हो. पण तुम्हाला सांगते आमची शीतला देवी, महालक्ष्मी आणि मुंबादेवी या तिघींचीही या मुंबईवर कृपा आहे हो. फार फार कृपा आहे. हो बरोबर बोलले म्हातारी. म्हणून तर आपलं देवीचा भक्त आहे. अरे हा खरं हा. लहानपणी मी पण माझ्या बाबाच्या सोबत देवीच्या दर्शनाला जायचो. अरे मग देवीच्या पालखीचा पहिला मान हे आमचे कोल्यांचा हाय. वय वय आबा कोल्याचा.
बाबाजी काय सांगू, सकाळपासून नुसतंच घोळ झाला ना. काय हो, काय झालं? अहो सकाळी उठले, आंघोळी केले, नाही म्हणजे आंघोळी केले, आले डबो घेऊन बाहेर जातच होते. अहो तो डबो नाही, जेवणाचा डबो. बाहेर बघते तर काय दोघं जण कुत्र्यासारखी भांडणात होती ना. कशाला? ताच विचारू केला त्यांका, म्हणजे माझ्या संगत चढले. चढले? अहो तशी नाही चढले हो, धाव निघले. भीती वाटली, मी तर पळत लागले. मी पळत पोहते हे तर मला मागे पळत, मी फास्ट पळत लागले, हे सुद्धा फास्ट पळत. वो कुत्र्यासारखा पळावा लागला. अहो दादा, मग तुम्ही थांबलात का? तो हाडा दुखायला लागली ना, करते ना काय ते थांबतो. वो पळवला नका, असं पळत पळत का गल्लीत घुसले. गल्लीत घुसले ना आपण गड्याचं जीव दिसलो. तो माझा विचारता, साहेबा कुठे पळता? मी म्हटलं गप ना, गाडीच्या तुझ्या मला गलानी करू पाहिजे, टाईम नाही. गप खाली असं तरी पळत राहू. कॉन्सेप्ट बघतोय का, तर दोघां जणांपैकी एकच जण दिसलो, दुसरं मला दिसतात ना. माका वाटलं झाड होतं ना, रवलो जात नाही. आपल्याला काय करायचं? मी तसंच पळत राहलोय, पुढे गेलोय. पण बघतो काय, तू झाड येऊ ना समोर, खेचलं माझी कॉलर. मी म्हटलं हा यांनी पकडलं, उदावतो मी माका. असंच हात झटकले, इकडे पळत लागले. वाटत नाही मी कसं पळते पुढे बघतो ना काय, रोड जमलो ना, ट्रॅक सुरू झालो. मी तशीच उडी मारली, बसले तर. तुम्ही ट्रॅकवर बसला? कसं नाही बसले गो, दम लागलो म्हणून बसले. करतो नाही काय, ते राणीचे थांबतो, कुत्र्यासारखे मागे लागले माझ्या. मी कसं पळत लागले ट्रॅकवर. गुलाबाचा अमेरिकन चालत रे. तसंच मी तसंच पळतोय. आता तो ट्रॅक चेंजर दिसलो, गेले गप करून खेचले. मग काय ते त्यांच्या वाटेत, मी माझ्या वाटेत. बस मला येईल. झाली बाबा एकदाची याची रामायण. तिकीट पण तुझ्या औषध खोल येतो ना. तिकीट झालं. चल बोल, कुठला लास्ट होती. हे घे, चल. चल मागे तिकडे बस, चल. ए ड्रायव्हर, काय बोलत होतीस मग? प्रेम चोपडा, हे बघ तुझ्यामुळे चप्पल सुटली. गाडी उतरव. हो त्याचं परत गेलं की काय, मी जाते आपल्या सीटवर. एक कंटे आलं, आणि पॅसेंजर बनतो मागे, लक्ष कुठं आहे? या माऊली या सावकाश या सावकाश या. काय सिरियस नाही ना रे, मी तर गाडी हॉस्पिटलला घेऊन गेला. आणि मी सांगते तुम्हाला, सगळे बाजूला भोका मारा येऊ द्या. बरोबर. अरे चक्कर आले का तिला? अरे तुम्ही सगळे मांगावा आणि हवा येऊ दे म्हणते कधी. हवा येऊ दे. हे काय कर, गाडी 200च्या स्पीड पळव, म्हणजे भाषा हवा येईल. आवाज यायचं म्हणत नाही का, आपण हवेत जाऊ. हो तिकडे
तिका मिरगी लिहा तिका कांदो ना तर चप्पल लाव तिच्या नाकावर. चप्पल काय चप्पल डॉक्टर कडे नाही तिला गाडी घडला. अरे ऐक ना, एक काम करा, तिला आवडा. तिला आवळा चूर्ण, हरडा, बेडा, आणि तर चुकडा झाल्याचा तर तो मिऱ्याचा लवंगा आणि तर काढायला सदाचा मूळ आणि तुळशीचा पाला हे सगळं एकत्र पदार्थ कुटून 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 चांगलं बारीक चूर्ण करा आणि चटका दिला. अजिबात तुमचं चूर्ण पूर्ण होईपर्यंत तिच्या आयुष्याला पूर्ण वेळ मिळेल. त्यापेक्षा आपण काय करू, थोडा तंबाखू घेऊ, त्यात थोडा चुना टाकू, आणि मग त्याची आपण करू मळी, आणि मग या मळीची आपण बनवू गोळी. मग ही गोळी आपण तिला सोंगू. तिला सिंधू काय ए बापरे, ए टी-शर्ट ठेवायला आली बघा. कसं वाटतंय पोरी तुला? आप लोग का चिंता नको करो, अभी मैं ठीक हूँ. तो भीड़ देख के मेरे को चक्कर आए थे, वैसे मैं ठीक हूँ. एक पण तुला हे नेहमी होते का? नहीं नहीं चाचा, पहले मैं एकदम ठीक होने थी, लेकिन मेरे साथ एक हादसा हो गया. उसके बाद मैं जब भी भीड़ देखती ना, मेरे को ऐसे ही चक्कर आते. आज भी याद है मुझको वो दिन. ईद का दिन था वो. हम बच्चे लोग नए नए कपड़े पहने थे. अम्मी ने हम सबको नए कपड़े बना के दिए. अब्बू ने सबको ईदी बांटी. हम लोग बहुत खुश थे. शीर कुरमा खा रहे थे. और तभी कोई जोर जोर से हमारा दरवाजा ठोकने लगा. हम लोग डर गए. बाहर से रोने की और चिल्लाने की आवाजें आ रही थी. हम लोग डर के मारे दरवाजा नहीं खोले. तो वो लोग दरवाजा तोड़ के अंदर आ गए. उनके हाथ में बंदूकें और तलवारें होने की. मेरे आंखों के सामने मेरी अम्मी का मार दिए वो लोग. मेरे अब्बू को और मेरे छोटे भाई को भी नहीं छोड़े वो लोग. 3 साल का छोटा बच्चा था वो. उसका क्या कसूर था? दरवाजे पे सर पटक पटक के उसको बेरहमी से मार दिए वो लोग. सोफे के नीचे जाकर छुप गई. वहां पे बेहोश हो गई. जब होश आया तो चारों तरफ खून की सरी हुई लाशें बिछी हुई. मेरे हाथों में भी वही खून लग गया. इन हाथों से मैंने वो खून साफ किया. लेकिन आज भी हम लोग मजहब के नाम पे लड़ रहे. मेरे शौहर आर्मी में, वो सरहद पे हमारे देश की रक्षा कर रहे दुश्मन देशों से. क्या फायदा जब हम लोग इधर आपस में लड़ रहे, एक दूसरे को मार काट रहे. अगं पोरी, जे तुझ्या धर्माबरोबर घडलं ना, ते सर्वच धर्मांबरोबर कधी ना कधीतरी घडलंय ग. बरोबर आहे शाला. बावण
मी पण या मुंबईमध्ये ना एकमेकाचा जीव घेणारा दंगल बघितला. मी थोडा राहून बघत होते शहरात. माझ्या स्टॅच्यू झाली ना एका पोराला जीवाचं जाळलं त्या दंगलखोरांनी. तुम्हाला माहित आहे त्याच्या बाप हिंदू आणि आई मुस्लिम. सांगा ना कुठला धर्म होता त्याचा? त्यावेळेला या दंगलखोरांनी ना कुठल्या धर्मच्या पोराला नाही जाळला. अरे माणुसकी नावाचा धर्म जाळला. आमच्या टायमाला भायखळ्याच्या मंदिरला चिपकून मस्जिद सामनी जल सगळे लोक आपापल्या देवाला पाया पडायचे. असा एकमेकाच्या डोक्या नाही फोडायच्या. आता देवाला वाटून घेतलाय लोकांनी. हा माझा देव तो माझा देव करत फिरतात सगळे. अरे कलेशामध्ये देव असेल ना तर तेवढाच जायची गरज नाही. पण ठीक आहे सफोकेशन होत असेल. अरे झालं ते तोंडावरच्या बुरका काढणे मरद लोकांसारखं मोकळा श्वास घे. तुमचे आजी आली इथे हाजियानीची पण एक स्टोरी आहे. हा हे बारक्या अरे बंद कर रे हा रेडिओ. अहो हा टावर उभाच असतो लोकात बंद होत नाही. चालू तो ना आपल्यासारखाच माणूस होता. त्याला ना हजला जायची खूप इच्छा होती पण त्याच्याकडे पैसा नव्हता. पण त्याच्या दोस्त लोक ना सगळा हिंदू मुस्लिम ख्रिश्चन पारसी ते सगळ्यांनी ना त्याला वर्गणी करून हजला पाठवलं. पण तिकडून जाऊन आला ना तो इकडे सेट झाला. असला सेंट झाला कपड्यावर पाण्याचं कांद्यावर मारायचं सेंट. अरे इडियट सेंट म्हणजे संत. संत तिकडून येऊन ना मुंबईमध्ये भाईचाराचा संदेश ते फिरायला लागला. तो त्या समुद्रावर राहायचा. त्याचा शेवट झाला. त्याच्या यादमध्ये त्याच्या दोस्त लोकांनी ना दर्गा बांधला. तो हाजी अलीच्या दर्गा.
गेटवे ऑफ इंडिया घुमाएंगे, पूरी का जूता दिखाएंगे और फिर पूरी भी चटाएंगे। हाँ? वो बेचारा वहाँ कोल्हू की बैल की तरह फंस रहा है, तब जाके हम यही बम्बई की हवा खा रहे हैं। आप चुप है। अच्छा तो का हम संतुलिया के ठेले पे जाएंगे का? अरे बाप रे, पूरी पगली है ये पूरी बम्बई में का तोहार अकेले संतोषिया का ही ठेला है का? तो को पता नहीं कहाँ? अरे अपना यूपी बिहार से कितना सारा लोग आया है यहाँ धंधा के लिए। अब तुम चुप है। सासू जी कधी आवत देखत कसली बॉडी गंगा मैया. अरे वो गंगा मैया नाही, समुद्र आहे समुद्र. अगे आमच्या मराठीत समुद्र म्हणतात, तुमच्या हिंदीत ना ते समुंदर म्हणतात ना समुंदर. अरे अम्माजी, हमको पता है. मी तिला मराठी शिकवते आहे. असं होय, मग शिकव. अगदी चांगलं मराठी शिकव. हाँ सासुजी, हम सुनल रही यह मराठी बोलना एकदम जरूरी हो गई था. हमारे पत्नी भाई लोगों को मारल पिटल गई बा. हमारे लोगों ने कैसे ठेले की चला के गए. अरे बहू मूर्ख, ऐसा बात ना कर. अगर ये लोग सुन लिया तो हमको यहाँ से बाहर निकाल देंगे. तुम्हा लोकांना बाहेरच करायला पाहिजे. लोक सिनियर सिटीजनला पण ठेवत नसतात. अरे भाऊ, असं कसं बोलते तुम्ही? आमची पाणीपुरी तर खात्यात साठून जाते. म्हणजे असल्या पाणीपुरी फुकटना खात तुमचे. तुम्हाला लोकांना बाहेरच करायला पाहिजे. अरे भाऊ, असा अन्याय कशाला करते हो? आमच्या प्रदेशात कारखाने असते, नोकरी धंदे मिळाले असते, तर कशाला आले असते हो आम्ही इथे? आणि तसा पण तुम्ही बराबर बोलता. आम्ही मराठी बोललाच पाहिजे. बोलायला पाहिजे. अरे मिस्टर कंडक्टर, काम किया? सासुजी, गांव में बड़ी बोली बनल रही. ये तो एकदम कलेक्टर का इनको जाने वाले गांव बात बा. अरे बिटिया, कोनो बात ना है. गांव में तो हर ससुर जी का राज या अपने मर्जी का राज. हे बाय, राज आमचा, तुमचा लालू. अरे कंडक्टर भैया, हमको मौसी काहे बोलत है? अरे हमका का बुढ़ापा आ गया था. हमका दीदी बोला, दीदी समझे. और ई लो पैसा और 2 टिकट दे दो बालकेसर का. बालकेसर ह्यो कुठला नवीन स्टॉक आला हो दीदी इथं बालकेसरचा स्टॉक नाही ओ साई बोल बालकेश्वर नहीं बालकेश्वर जाना चाहती है. म्हणजे असं बोला ना बालकेश्वर काय बालकेश्वर यार मराठी बोलता येत नाही काय नाही फक्त मुंबईतून गर्दी वाढवताय. अरे कंडक्टर भैया, असं काय बोलता तुम्ही? टॅक्सीत बसला की तुम्हीच पहिला हिंदीत बोलता. भैया इधर चलो, भैया उधर चलो. आम्ही पण मराठीतच बोलणार. आम्ही पोटासाठी येते. आम्ही कष्ट करून मराठी शिकणार. हाँ हाँ, आम्ही मराठी शिकणार. अगं बाई, तू आता शी खाणार आहेस का? ताटात घेऊन काय बोलतेस तू? मी म्हणतो तसं म्हण. मी मराठी शिकणार. मी मराठी शिकणार. मी मराठी शिकणार. शी आणि क मध्ये अजिबात अंतर नको. मी मराठी शिकणार. मी मराठी शिकणार. म्हण. अरे हा, आम्ही मराठी बोलणार आणि शिकणार पण. आम्ही कष्ट करत असता मराठी शिकणार की तुम्हाला पण वाटेल गुप्ता आणि सर्वांची भाषा मराठीच आहे. काय म्हणता? इतकी छान मराठी शिकणार तुम्ही? हाँ चाचा जी, लहरियत से डर के नैया पार नहीं के हो, मेहनत करने वालों की कबू हार नहीं के हो. ते बोलणं खूप सोपं आहे पण खरं सांगू तुम्ही प्रेम ना मुंबईच्या फक्त ह्या पैशावर करताय. कंडक्टर बरोबर बोललाय. या लोकांनी
मला पण लालबागची एक स्टोरी सांगायची आहे. हे तुमच्या असल्या एकेकाची गाबोली घालून बाहेर मला जोराची स्टोरी आली आहे. हे लहानपणी ना मी बांसाबरोबर होळीमध्ये बसून लालबागला मासे पकडायला यायचो. लालबागला कुठून आलाय समुद्रा? हे ढेकरे वाटा कधी? अगं तू नशील, मी होतो तेव्हा. वाटा काय पापूस कोणाचा? माणसा. मग तूच बघ. हे बघणारच आहे. बघायचो लहानपणीला बापसाच्या खांद्यावर बसून बाप्पाचं थेट दर्शन घ्यायचं. ना लाईन ना VIP पास. बाप्पा म्हणजे कोण? लालबागचा राजा, खरांचा कोल्यांचा. आता तुमच्या अंबानीने घेतला वंतारा गुटचा. अरे काही असलं ना तरी लालबागला पूर्वी लाल फुलांच्या बागा होत्या. हो ना, पूर्वी ना तिथे गिरणी कामगारांची वस्ती होती आणि ती सर्वच्या सर्व मराठी संस्कृती जपायची. आणि सगळे लोक ना सेलिब्रेट करायचे एकदम एनर्जीने. पहिले दिवाळी दसरा पाडो एकदम मजा होती, पण आता काही ठेवलं नाही. अरे बरोबर, आजकल सब फेस्टिवल इवेंट ही हो गया है. त्यावेळची ना मज्जाच काही वेगळी होती. त्यावेळी आम्ही मंगळागौरीला सर्वजण नवीन साडी चोळी नेसून छान दागिने वगैरे घालून मस्त नटायचो. काय तुझी सुंदर दिसायची. तुम्हाला सांगते, लालबाग हा प्रसिद्ध आहे ना, तो लालबागच्या राजामुळेच बरं का. आणि लालबाग म्हणजे खरा आवाज मराठी माणसाचा. गणपती बाप्पा. जास्त इंग्लिश नको पाडू, तुला पाडन मी. Excuse me. Mind your tongue. तुझ्या नानाची टांग. काय झालं? He's cutting me off purpose. काय म्हणते ते? अरे ते हा ना साला भाई त्या मुलीला त्रास देते. मेल्या वाजताना मुर्दा कशीला तुझा? पोलीची खेळ करायला लागला वाटत? कटणाऱ्या खऱ्याने कुठला? ए बाय, शिवण्याचे आपली पण इज्जत आहे. अरे मेल्या, तुझ्यासारख्या प्रवृत्तीच्या लोकांमुळेच ना या देशात स्त्रिया अगदी सुरक्षित राहिला नाहीये तो. आणि तुझ्यासारखे लोक ना अगदी लहानग्या चिमुरड्यांवर सुद्धा अत्याचार करतात.
स्त्रिया आणि पुरुष दोघांचा समान अधिकार आहे, कळलं काय? अरे कशाला बायकोची खोटी करतात? याला पोलिसांनी वापस कशाला वीज देतो याला पोकल बापूची भाकरी द्या. अरे शर्ट घेऊन जा. अरे शर्ट नाही ना तुमच्या आईला पप्पाची परी होण्यापेक्षा जिजाऊंची वाघीण हो. म्हणजे आता ते कुत्रे मांग लागणार नाही. अगदी लाखांचं बोललाच माऊली. अहो आजच्या या लोकशाहीपेक्षा ना माझ्या राजांची राजेशाही होती. अहो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात प्रत्येक शेतकरी सुखी होता आणि आया बहिणी सुरक्षित होत्या. हो, लाख मोलाचं बोलला तुम्ही माऊली. पण ताई तू ठीक आहेस ना? हो दादा मी ठीक आहे. हा, ये, चला ठीक आहे, चला. बसा, आपल्याला चला. जरा इथे ये बघू, इथे ये. तुम काफी सुंदर दिसती हो आणि मोठे घरची पण वाटती हो. अगं पण मग असं बसमध्ये कायकू आले का ग? अहो आजी तुम्ही का त्रास करून घेत आहेत? मला मराठी समजते, मी मराठीच आहे. असं होय, बरं झालं बुवा. मला सांग तुझं नाव काय? माझं नाव सिमरन. सिमरन. म्हणजे वडील पंजाबी आहेत का ग तुझे? नाही मी मूळ पुण्याची. माझं खरं नाव सीमा रणपिसे. काय म्हणते? त्याचं काय आहे ना, मी एक स्ट्रगलिंग ऍक्टर आहे. बॉलिवूड मध्ये काम मिळवायचं ट्राय करते, म्हणून मी माझं नाव बदलून सिमरन ठेवलं. बोली मग असं का? अहो सीमा रणपिसे नाव सांगितलं ना तर मराठी समजून कामच नाही मिळत. मोलकर्णीचं साधं सुद्धा काम देतात. सिमरन म्हणजे कसं मॉडर्न वाटतं की नाही, चांगले काम मिळतात. हे मग तू मराठी नाटकात का नाही काम करत? अहो मी मराठी नाटकातच काम करत होते, अजूनही करते, पण तिथे पैसा नाही हो. तेवढा पैसा नाही हो. मी पुण्यावरून इथे आले, इथे माझं स्वतःचं घर नाही. खाणं पिणं मला किती पैसा लागतो. शिवाय असं मॉडर्न राहावं लागतं काम मिळवण्यासाठी. परवडत नाही हो. सीमा तुम एक्टर हो ना, तो हम सबको कुछ करके दिखाओ ना. अरे एखाद्या डान्सरला सांगितलं ना परफॉर्म करायला लगेच करते. हे नाटकवाल्यांची ना लय नाटक असतात. ओके करते, ट्राय करते. असं काय मास्तर साहेब? गदडी काय, नालायक, हरामजादी. थांब तुला शिकवीन चांगलाच धडा. तुझ्या पापाचा भरलाय घडा. तुला शिकवीन चांगलाच धडा. मोठा समजतो स्वतःला मास्तर. तुझं गटारात घालणार शास्त्र. तुझं मसनात गेलं ज्ञान. तुझं तोंडात घालीन शाल. तुझं ग. अरे पैसेचा घेतोय इडा. तुला शिकवेन चांगलाच धडा. तुझा पुत्री समजाच माज. मग येशील गुंडाळून लाज. माझी चाटात येशील कुठं. मी म्हणाल काय आज इकडं कुठं. हात पसरून मागशील घी. मी बोलेल जरा शुद्ध बोलायला शिक. मग उडून हात साड्या घराला वाट. चल बाहेर का उगे बडबड करतोय किडा. तुला शिकवीन चांगलाच धडा. छान केलंस हो. अगं पण आता तुला नाव बदलायची काय गरज आहे ग? मला सांग, लता मंगेशकर, आशा भोसले यांनी नावं बदलली का ग? हा बघ, आमच्या नानाने तरी कुठे नाव बदललं? बाळा तुझा नाना ऍक्टर. अरे नाना म्हणजे कोण? हो, नाना पाटेकर. अच्छा. तू अगदी कटकट काम करतेस हो. तुला नाव न बदलताच काम मिळते.
माझा आशीर्वाद आहे तुला आशीर्वाद. Thank you, आजी. हा हो ताई, अगं मी सांगतो तुला, तू लय मोठी होणार बघ. तुझे पोस्टर आहेत ना, आमची ही बस आहे ना बस, ह्या बसला लागणार बघ. तुझ्या अशी ना मोठमोठे होळी अख्ख्या मुंबईत लागणार बघ. दादा, म्हणजे मी येते, माझा स्टॉप आला. अरे थांब, तुझं तिकीट दे. तिकीट? हा. तिकीट जमा करायचं असतं का? अरे तसं ना, त्याच्या मागे काय ते म्हणतात ते, Autograph. हा ऑटोग्राफ त्यावर. माझा autograph? हा बरं, याच्यावर दे, हे घे. हा. Bye. बाय. अगं सिमरन, हा. सीमा, हा. ही घे तुझी काय. Bye, everyone. Hey, cookies. Hey, besties and lollipops. Welcome back to our channel. 2 minutes in progress. Minnie, Jazz, guess what? What? आज आपण कॉलेज प्रोजेक्ट साठी एका लोकल बस मध्ये ट्रॅव्हल करणार आहोत. #beat struggle core. काय म्हणते बाबा? OMG! Look at this lal pari. OMG, Jazz. But इतकी fast का आली? Is this a bus or an open car? Fast and Furious Mumbai edition. हो एडिसन माऊली, अहो बस मध्ये या मग काय तुमचा शोध लावा. हा. Look at this. या बस मध्ये एक्झॅक्टली 8 विंडोज आहे. My lucky number. ए ओ पोरींनो, चला लवकर चला. बस सोडायची चला. Wow. या बसचे इंटिरियर्स किती antique आहेत. I know, right? I mean, this bus rides are totally magical. Magical. अरे मॅजिकल तिकीट वर चल. 1 second, bro. Chill. तुला दिसत नाही? आमचं ब्लॉग सुरू आहे ते. Let us read. साहेबा काय चालू आहे? Vlog. 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 या वुमन्सला काहीच कळत नाही. अरे ते ब्लॉग म्हणजे काय असतं? ब्लॉग म्हणजे सेल्फी व्हिडिओ काढतात का ते? मेरी बच्ची भी रोज निकालती है. ब्लॉग. ओ वाव, रील्स, इंस्टाग्राम. Yeah, whatever. साहेबा मला पण रील्स मध्ये यायचं. Oh my God, stop! Don't be such a wannabe. साहेबा मला बी. Oh really? मी आणि जॅज फक्त फेमस लोकांसोबत collab करतो. तुझे किती फॉलोअर्स आहेत? 50. OMG! 50 million? साहेबा 50. 50,000? 50. 5,000? Only 50. हट! 50 को चा. अगं मुली, मला पण घे ना ब्लॉग मध्ये. मला पण. नमस्कार, मी मिसेस पठारे प्रभू. आणि मी काय टक्कल मग No, no. आमचा ब्लॉग हायजॅक करू नका प्लीज. हे झाक आहे तुला ब्लॉग. हे पण तू मला घेतलंस ना तर अजून झाक आहे बघ. मला पण घे. हा. You respectfully no. Our aesthetics बिलकुल मॅच नाही करत. तू नाही घेऊ शकत आमच्या हा ठीक आहे, तू घेऊ मला ब्लॉग मध्ये, पण मी तुला तिकीट घेणार. चल तिकीट बोल. Zip it. हा बोल तुला तिकीट. Last stop. Down. हा बाबा हे घे तुला लास्ट स्टॉप. डाऊन. आणि सुट्टे पैसे. Be for real, dude. Huh? या डिजिटल इकॉनॉमी मध्ये चिल्लर कोण कॅरी करणार? हा म्हणजे काय आम्हीच काय करायचं का चिल्लर? Anyways, UPI है. Don't be such a big me. QR code, scanner. एवढी. Done. हा चल. अहो ऐकलत का? या दोघी कुठली भाषा बोलतात गं? तुला बी इंग्रजी यायचंय. नवीन आहे आता आपल्या कामाचं नाही. अरे ते झोंबी का काय म्हणतात ना, त्याच्या पोरी. झोंबी नाही, ती लोकं जेन्झी आहे, जेन्झी. Yes, yes. या लोकांना झिरो सिविक सेन्स आहे. ZERO. Zero. OMG Jazz. Minnie, हा सीटवर का उभा आहे? Is this a new trend? हे बायो ट्रेन नाही बस आहे.
भांड्या काय बोलली रे Idiot, ते बोलते ते बाजूला बाजूला ए माझी जागा मी नाही देणार I know that. पण मला या आयफेल टॉवरशी बोलायचंय. So step aside, you idiot. Okay, let's talk to this Eiffel Tower, guys. It's been a while. अरे मी आयफेल टावर नाही मी खडा पारशी हाय Yeah, no gas. जा पाय ना काका, तुम्ही डायनोसॉरच्या जमान्याच्या आहात का? No cap means no life. अरे ओ बिटिया, पहले नीचे तो उतरा, नहीं तो गिर जाएगी. Oh, you're such a pokey. मुकी नाही ती तिकडे चांगलाच बोलू घेता इलेपासून बहीण आणि नुसती बडबड करता Pokey. I said pokey. Pokey means cutie. Anyways, speaking of a cutie, Danny, आपण आपलं lock the document केला आहे. But there's one thing left. It is our fit check. So let's start with you. Oh my God, look at you. Those earrings are so Pinterest coded. That tumbler is very trendy. That shoes are amazing. Overall, 10 on 10. Oh dear. Mumbai crowd is on another level. Anyways, guys, आमच्या vlog photoसाठी let's take a grouping. मला ओळखलंस मला ओळखत आहे उभा राहा तू उभा राहा वर उभा राहा अरे भायखळ्याचा खडा मारती ना तू पाशा 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 अरे तुला पुतळा करून बांधून ठेवला होता ना इकडे काय करतोस तू अरे मला कापडमध्ये गुंडाळून ठेवला होता सफोकेशन झाला म्हणून तुझ्या टेकडीवर हिरवी झाडी बघायला आलो होता बसली तू इथे रस्त्यावर काय करतो अरे मी आता इथेच असतो रे बाबा फुटपाथवर राहतो हे बघ माझी झोपडी मला येणार होतेस अरे अँटॉफिल म्हणतात ती अख्खा टेकडी तुझी केवढा मोठा वाडा तुझा अरे मी काय बघितलं नाही काय
अरे तू तर इथला भूमिपुत्र. भूमिपुत्र काय रे बाबा, तू बोलतोय ना तसं सगळं होतं पहिला, पण गेलं, सगळं गेलं रे. आणि आजच्या काळात ना ज्याला घर नाही, जो स्वतःची जमीन विकून भाड्यानं राहतो ना रे, तो खरा भूमिपुत्र. म्हणते तो खरंच. पूर्वीची मुंबई सुद्धा राहिली. सलामी बांधलेल्या गिरणी सुद्धा बंद झाल्या आणि मुंबई कामगार मुंबई सोडून गेला. हा ना रे बाबाजी. अरे ज्या गिरणी कामगारांमुळे ही मुंबई ओळखली जायची ना रे, तेच मुंबई सोडून गेले बघ. आणि आता तुला जर उरला सुरला गिरणी कामगार बघायचा असेल ना रे, एक तर तो त्या वडापावच्या गाडीवर वडे करताना दिसतो, नाहीतर हक्काच्या घरासाठी लढताना दिसतो रे. मला एक कळत नाही आजोबा. साला ज्यावेळेला स्पीड मध्ये गिरणी चालू होते ना, त्यावेळेला त्याला कधी आग नाही लागली. पण ज्यावेळेला गिरणी बंद पडले ना, तेव्हा त्याला आग लागते. बोल. आग लागत नसते डोकऱ्या, ती लावली जाते. हे बाबा, हा ना त्या बिल्डर लोकांचा मोठा गेम आहे. तुला मला नाही समजायचं रे. जाऊ दे. जाऊ दे. पण मला एक सांगतो बा, या बसमध्ये स्फोट कसा झाला रे? अरे हा स्फोट आता नाही झाला बाबाजी, हा पूर्वीच झाला होता. आता ना त्याचा आवाज आलाय, फक्त आवाज. काय म्हणते? अरे हा स्फोट तेव्हा झाला जेव्हा या माणसांना समुद्र बुजवून त्याच्यावर घरं आणि टॉवर बांधली. हा स्फोट तेव्हा झाला जेव्हा आरेसारखी जंगलं कापून त्याला डेव्हलपमेंटचं नाव दिलं. हा स्फोट तेव्हा झाला जेव्हा मिठी नदीचे या लोकांनी गटार केलं रे, गटार. आणि सगळ्यात वाईट तुला सांगू बाबाजी, हा स्फोट तेव्हा झाला जेव्हा या राजकारण्यांना धर्माच्या जातीच्या नावावर मतं मागितली. हा स्फोट तेव्हा झाला बाबाजी, हा स्फोट तेव्हा झाला. आपल्या टायमाला जादू नेहरू सारखा लीडर, त्यांनी सत्य अहिंसेचा संदेश दिला आणि लोकांना आपल्या पायावर उभं राहण्यासाठी हातात चरखा दिला. पण त्या लीडर लोकांनी त्याचा अर्थ जग आणि का असा काढला. हा ना रे बाबाजी. अरे गांधींनी आयुष्यभर सत्याचे प्रयोग केले, पण हे लोक सत्याचे प्रयोग करतात. ते कसं काय? अरे बाबा, पक्ष फोडतात. इथला नेता तिथं आणि तिथला नेता इथं, ही सगळी घोडेबाजार चालू आहे. पूर्वीची मुंबई 7 बेटाच्या समुद्रावर तोल सांभाळायची. किती झाडं होती. पण आता ही मुंबई सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलात हरवून गेली. काय तर म्हणे स्मार्ट सिटी. काय उपयोग त्याचा? ह्या मुंबईचा तोल जातोय बाबा. अरे जरा का पाऊस पडला ना, हे शहर बुडतं. उन्हाळ्यात हे शहर अक्षरशः भाजायला लागतं रे. आणि तुला सांगतो, हवा तर इतकी खराब झाली बाबाजी, पिढीपेक्षा जास्त या मुंबईच्या हवेली लोकांचं फुफ्फुस खराब होतंय रे. म्हणतो बा, या मुंबईला वाचवणार कोण? अरे बाबा, फक्त तू आणि मी या मुंबईला आता वाचवू नाही शकणार. तर या मुंबईला वाचवायचं असेल ना बाबाजी, तर आत्ताच्या या मुंबईकरांनी जागा झालं पाहिजे. अरे भाऊ, बस झाला आता. विकासाच्या नावाखाली मुंबईला जे भकास करताय ना, ते थांबवलं पाहिजे. पण बघा, खूप उशीर झाला बाबाजी. मुंबईला उशीर कधीच होत नाही. अरे बाबा, ही नगरी पुरातून उठली, बॉम्बस्फोटातून उठली, एवढंच काय कोरोना सारख्या महामारीतून उठली. कारण
मुंबई आहे ना इमारतीची नाही रे, ज्या माणसांनी उभी आहे. सांगतो बा. पण मग हे मुंबईकर मुंबईला वाचवतील ना, पण त्यासाठी आपण नवीन झाडं लावली पाहिजे. जी झाडं आहेत ती जगवली पाहिजे. समुद्रात कचरा करणाऱ्यांना अडवलं पाहिजे. आणि समुद्र किनारी जे झाडं असतात ना, काय म्हणतात मॅंग्रोव्ह, हा, हे वाचवलं पाहिजे. आणि मुंबईचा हिरवा शालू तिला परत नेसवलं पाहिजे. हा, मग आपली मुंबई ना बाबाजी रावणाच्या लंकेसारखी सुंदर दिसेल. नाही, काय? अरे लंकेपेक्षाही सुंदर दिसल. हा, मुंबई नगरी बडी बाका, जशी रावणाची दुसरी लंका, लंकाचं मुलगी, राहण्याला गुलाबाची फुलकी पाहिली मुंबई. मुंबई नगरी सदा करणी, व्यापार चाले मन भरुनी, दर्या जग भरुनी, वरून जहाज फिरती आगबोटीची निराळी धरती पाहिली मुंबई. आमची मुंबई या नाटकातील भूमिका आणि कलाकार खड्या पारशाच्या भूमिकेत होते रघुनाथ बांबळे, ड्रायव्हरच्या भूमिकेत प्रशांत सूर्यवंशी, कंडक्टरच्या भूमिकेत दुर्वेश वर्तक, कोळी कपल किरण पाटील आणि श्रुतिका आपटे, गोव्याचा माणूस जिग्नेश दातुलिया, सिंधी इसम उमेश पठारे प्रभू सुरेश डोळफोडे आणि अनिता, आजीच्या भूमिकेत प्रतिभा अडूरकर, गुंडा भाईच्या भूमिकेत गणेश वाळेकर, नामदेवच्या भूमिकेत सुमित भगत, खाला आपाच्या भूमिकेत शिल्पा अगरवाल, सासू आणि सून भैयानी वर्षाजी आणि प्रतीक्षा, जेनझी मुली मृण्मयी केळशीकर आणि प्रेमराज कात्रे, अंतोबाच्या भूमिकेत शैलेश खंदारे, शाहिराच्या भूमिकेत प्रतीक आणि अभिनेत्रीच्या भूमिकेत श्रद्धा काळे, संगीत आणि ध्वनी मेघल सुंभे आणि ओंकार केसकर, सेट आणि प्रॉपर्टी साहिल परब आणि कुणाल गुरव, कॉस्ट्युम्स मधुवंती मोहन, प्रकाश योजना श्याम चव्हाण, अक्षय दांगड. या नाटकाचे लेखक चंद्रशेखर गोखले, विशेष आभार लक्ष्मण बारमल काका आणि रमेश विमाने. हा हॉल जो आहे याची सगळी व्यवस्था पाहणारे लोक आहेत. आपल्या विभागाचे प्रमुख संचालक डॉक्टर असराम सर, मी विनंती करेन आपल्या सर्व प्रमुख गेस्टना त्यांनी कृपया मंचावर यावं. स्वप्नाली खानविलकर मॅडम, प्लीज तुम्ही सगळ्यांनी. येस येस आणि हा जो अप्रतिम नाट्यानुभव आपल्या सगळ्यांना इथं आता आपण जो अनुभवला, एन्जॉय केला, त्या सगळ्याचा कॅप्टन ऑफ द शिप रोहित खुडे.
या बॅचच्या विद्यार्थ्यांना आपल्याला सर्टिफिकेट द्यायचे, मी विनंती करेन मान्यवरांना. येस प्लीज, मी सर्व गेस्टना विनंती करेन त्यांनी स्टेजवर यायचं. मृण्मयी केळशीकर, उमेश फेरवाणी, वर्षा खडबळकर, श्रुतिका आपटे, प्रेरणा कटारे, अनिता जगताप मॅडम, प्रतिभा अडूरकर मॅडम, शिल्पा अग्रवाल, प्रतीक्षा अंभिरे, श्रद्धा काळे, शैलेश खंदारे, जिग्नेश दाठिया, गणेश वाळेकर, सिमित भगत, सुरेश डोईफोडे, दुर्वेश वर्तक, प्रतीक जाधव, साहिल परब, धन्यवाद. विशेष आभार व्यक्त करताना काही जणांचे ज्यांची खूप मेहनत असते, सपोर्ट असतो, तुम्हाला कल्पना आहे प्रोडक्शन असंच उभं राहत नाही. आपल्या ऑफिस मधले नवीद शेख, नवीद सय्यद आणि नरेंद्र प्रसाद या दोन्ही लोकांचाही मी विशेष इथे कौतुकाने उल्लेख करतो. कारण आम्ही पुढे काम करणारे लोक दिसत असतो, रंगमंचावर येत असतो, प्रेक्षकांशी विद्यार्थ्यांशी संवाद होत असतो, परंतु मागे राहून आम्हाला काम करायला मदत करणारे हे जे लोक आहेत त्यांचे विशेष आभार. आम्हीच आमचे आभार मानून घेतो. आता अजिबात वेळ न घालवता आपले जे अत्यंत योगायोगाने आजच्या दिवशी आपल्याला लाभलेले जे अत्यंत उत्कृष्ट असे गेस्ट पाहुणे लाभलेले आहेत, मी त्यांना 2-2 मिनिटं विनंती करेन, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं, आमच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावं. बोललं पाहिजे, सेम मत जरी असलं तरी 2-2 मिनिटं बोला, थोडं त्यांना बूस्टअप व्हायला होतं, थोडी ताकद मिळते. आता एवढं भारी इथं काहीतरी सादर झालेलं आहे, त्याच्यानंतर अजिबात कोणाला इंटरेस्ट नसतो की यांचं काहीतरी ऐकायचं. आता अजिबातच असं नाही, पण खरंच खूप म्हणजे खूप कमाल मेहनत केली आहे सगळ्यांनी आणि ती दिसली आणि खूप कमाल नाटक सादर केलं. खरंच यांच्यासाठी आता पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. म्हणजे खरंच खूप कौतुक वाटते की ते आठवतं सगळं की जेव्हा आपण नवीन मगाशी दादाने जसं सांगितलं की नवीन आल्यावर कॉन्फिडन्स नसतो, काय करायचं, धांदल अशी उडालेली असते की कसं उभं राहायचं, कसं, त्या सगळ्यात तुम्हाला हे दोघं इथे येऊन शिकवतात किंवा अजूनही काही जण प्रशिक्षक आहेत. आणि मला वाटतंय की मोजक्या वेळात अगदीच हे नाटक उभं राहिलं असेल, दिवस रात्र तालमी केली असतील आणि तरी पण इतकं अप्रतिम सादरीकरण झालंय. खरंच खूप मजा आली. तर तुमचं खूप अभिनंदन आणि खूप शुभेच्छा सगळ्यांना. काय बोलू मी, तेच खूपच छान झालं. मी आणि सावत्या बसलो होतो तेव्हा हेच बोलत होतो की जेवढे आम्ही प्रेक्षक म्हणून एन्जॉय करत होतो ना नाटक, तेवढेच तुम्ही कलाकार वरती एन्जॉय करत होता.
आणि हीच खरी नाटकाची ताकद आहे की तुम्ही एन्जॉय करत होतात म्हणून आम्ही समोर बसून एन्जॉय करतो. त्यासाठी खरंच तुम्हाला काय म्हणतात अभिनंदन केलं पाहिजे. तुम्ही इतकं छान उत्कृष्ट सादरीकरण केलं. आणि परत आता इथून पुढे कधी बोलू नको की सगळे नॉन आर्टिस्ट आहेत, नॉन ऍक्टर आहेत. हे सगळे उत्कृष्ट ऍक्टर आहेत. एकदा खरंच काय तुमच्यासाठी ऍक्टर. बाकी सगळे दोघं बोललेच आहेत. मी फक्त एवढंच म्हणेन की हे सोडू नका, कारण इथून पुढचं आयुष्य अजून भारी असणार आहे. आणि इथेच काम करणारा गेल्या दोन तीन वर्षापूर्वीचा निखिल आज एक स्टार प्रवाहाची चांगली सिरियल करतोय. सो हे सोडू नका. ही जिद्द, तुमच्यातली मेहनत अशीच राहू दे. कधी ना कधी तुम्हाला याचं फळ नक्की मिळेल. सो मजा करा. रोहित दादा आहेच इथे. तर तुमचा जसा ग्रुप आहे तसा आमचा पण एक रंगसंगती नावाचा ग्रुप आहे. तर तुझ्या वतीने मी ह्या सगळ्यांना इन्व्हाइट करतो की तुम्ही आमच्या बरोबर या, आपण एकत्र काहीतरी करू. आणि अजून एक सांगायचं आहे, मी स्वतः या नाटकात काम केले, मी या ड्रायव्हरचा रोल करायचो. त्यामुळे अजून भारी वाटते. रोहितदा काम करायचं, मी सन्मान बरेच जण आहेत, काका काम करायचे. सो त्या याने सुद्धा खूप भारी वाटते. धन्यवाद. खूपच सहज मैत्रीपूर्ण अशा भाषेमध्ये संवाद साधला आणि हाच गरजेचा असतो. खूप खूप छान छान आणि खोटं खोटं बोलता येतं, परंतु मनापासनं आत नाही. खरा कलाकार जे बोलतो ना, ते मनातनं जे बोलतो ते मनाला भिडतं. आणि खूप धन्यवाद. खूप बरं वाटलं तुम्ही लोक आलात. असेच येत राहा, आमच्या मुलांना प्रोत्साहन देत राहा, आम्हाला प्रोत्साहन देत राहा. कारण तुमच्यासारखे काम करणारे लोक जेव्हा येऊन बोलतात ना, तेव्हा आम्हाला ताकद मिळते, बळ मिळते. कारण तुम्हाला माहित असतंय की इथे उभं राहणं हे तितकं सोपं नाही. यश मिळाल्यानंतर ते सोपं वाटायला लागतं, परंतु जी सुरुवात असते, मेहनत असते, ती खूप कठीण असते. आता अजिबात वेळ न घालवता नाटकाचे जे मी तुम्हाला देणार आहे, दिग्दर्शकाचं बोलणं झाल्यानंतर रोहित खुडे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं 1-2 मिनिटं मनोगत व्यक्त करावं. त्यानंतर प्रेक्षकांचं. बोलण्यापेक्षा दाखवायला खूप आवडतं आणि ते मुलांनी दाखवलं. एक प्रामाणिक प्रयत्न केलाय या सगळ्यांना घेऊन, तो नक्कीच तुम्हाला आवडले असतील. काही चुका झाल्या असतील तर त्या सॉरी म्हणजे तुमच्यासाठी, पण एक प्रामाणिक प्रयत्न करत असतो आम्ही या सगळ्या मुलांना घेऊन. जसं मी व्हिडिओमध्ये पण म्हणालो की जॉब सांभाळून येत असतात, संध्याकाळी 7 वाजता 8 वाजता धावत आम्ही रात्री येतो. जॉब असतात, घर असतं, कॉलेज असतं आणि शनिवार रविवार फक्त आम्ही भेटतो. म्हणजे 6 महिन्यातले पण शनिवार रविवार जसं मी सांगितलेलं आहे. त्याच्यात पण 4 तास म्हणजे 208 तास. त्याच्यात तुम्हाला नाटक शिकायचं पण असतं, नाटक उभं पण करायचं असतं. हे खूप कठीण जातं. पण मुंबई विद्यापीठाची एनर्जी आहे, त्याचबरोबर भैशाल विभागाची एनर्जी आहे. सचिन मोठे सर, सचिन गोस्वामी सर, एवढी मोठी लोक इथे येऊन गेलेली आहेत. तर खूप बरं वाटतं या डिपार्टमेंटबरोबर काम करायला. आणि त्याचबरोबर डिपार्टमेंटही आमच्याबरोबर पाठीशी नेहमी उभं असतं. काय नको काय नाही नेहमी विचारत असतात. तर त्यांचे प्रथम धन्यवाद. आणि तुम्ही एवढ्या वेळात वेळ काढून या सगळ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आलात, त्याबद्दल तुमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. खरं तर कलाकार लोकांचं ऍडमिन बरोबर कधीच जमत नाही. फार भांडणं वाद होत असतात, तरी तो सुद्धा त्यातनं मध्यम मार्ग काढून आम्ही हे सादरीकरण करत असतो, कार्यक्रम करत असतो. विभागाच्या वतीनं मी स्वप्नाली मॅडमला सांगेन, त्यांनी सर्वांचे आभार मानले. जे आज नाटक खरंच खूप छान झालं. म्हणजे लहान मोठे काही असू द्या, ही माझी मुलं आहेत, त्यांनी अप्रतिम सादर केलं. म्हणजे मला एक्सपेक्टच नव्हतं, मी पाहिलं नव्हतं आणि खूप छान सगळ्यांनी काम केलं. त्यामुळे ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर आणि असेच काम करत राहा आणि विभागाशी जोडून राहा. पुन्हा या पुढच्या प्रोडक्शन्सला सगळ्यांना येत राहा. अशी आहेत आमची मुलं जी येतात सारखी पुन्हा. मी पुन्हा सांगेन की नेक्स्ट प्रोडक्शन्स आमचे दरबारी तुमच्यासाठी नेहमीच उघडे आहेत. तुम्ही कधीही या परत प्रोडक्शनसाठी. आणि आलेल्या प्रेक्षकांचं मनपूर्वक आभार. तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. आभाराचं भाषण झालेलं जरी असलं तरी या नाटकाचा आत्मा म्हणजे नाटकाचे जे लेखक आहेत चंद्रशेखर गोखले आमचे खूप जवळचे मित्र आहेत, सिनियर आहेत, ज्येष्ठ आहेत, परंतु आमच्या सोबतीनं आमच्या ताकदीनं काम करतायत. आणि या नाटकासाठी सुद्धा त्यांनी लेखन तर केलंच आहे, शिवाय आणखीनही आम्हाला गायडन्स मार्गदर्शन केलं. त्यांना मी 1-2 मिनिटं त्यांचं व्यक्त करायला सांगतो. धन्यवाद. मला पहिल्यांदाच वैशालमधून हे काम करायला रोहित खुडेंनी सांगितलं की तुमचं स्क्रिप्ट आपण घेऊया, मुंबई आमची. आणि मला आनंद वाटला की ती स्क्रिप्ट त्यांनी घेतली
आणि मी लेखक जरी असलो तरी मला एक आनंद याचा आहे की ह्या सगळ्या बहिशालच्या विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये इम्प्रुव्हायझेशन केलं आणि स्वतःचे काही पार्ट्स डेव्हलप केले. जसं की आता माझ्या ओरिजिनल स्क्रिप्टमध्ये ह्या भैया, या झेंझी ही जी कॅरेक्टर्स आहेत ना ती नव्हती, पण त्यांनी इम्प्रुव्हायझेशन केलं. मग आम्ही त्यांना थोडं गाईड केलं. पण ते एक मला आनंद वाटला की त्यांची क्रिएटिव्हिटी ह्याच्यामध्ये फुलली. हे ह्या बहिशालेच्या प्रशिक्षणाचं यश असं मी म्हणेन की त्यांना हे करायला मिळालं आणि ते त्यांनी केलं. आणि हा जो उपक्रम आहे तो असाच चालू राहावा या शुभेच्छा देतो. मलाही मध्ये मध्ये बोलवा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. प्रेक्षकांमधून काही जणांना आपल्या प्रतिक्रिया. या रोहित माने, सन्मान परब यांच्या समोर हा प्रयोग करणं हे खरोखरच रोहित खुडे यांनी हे सगळे रोल केलेले आहेत ना ते इतके जबरदस्त केलेले आहेत आणि त्यांच्या समोर तुम्ही हिंमत केली म्हणून तुमचं विशेष कौतुक. आणि गोखले काकांचे सुद्धा, कारण या तेही भूमिका करत होते. खड्या पारशीची भूमिका अप्रतिम अभिनय करतात. ज्यांनी त्यांचा अभिनय पाहिलाय ते नक्कीच मला दाद देतील. प्रेक्षकांमध्ये आज आणखीन एक योगायोग आहे की बहिशाल या शिक्षण विभागाच्या पहिल्या बॅचचे एक विद्यार्थी आहेत आणि त्यांना आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. 2 मिनिटं सर. धन्यवाद. मी आज जे आलो ते जाणून बुजून आलेलो आहे, पर्पजली आलोय, कारण महाराष्ट्र टाइम्समध्ये जाहिरात वाचली. बहिशाल फिनिक्स म्हणून पुन्हा आला. बहिशाल फिनिक्स म्हणून पुन्हा आला कारण मी जे पहिल्या बॅचला होतो त्या बॅचमध्ये वर्षभर कार्यक्रम चालायचं आणि मी आज स्वतः कॉलेजला प्रिन्सिपल, DED कॉलेजला प्राचार्य राहिलेलो आहे आणि सह्याद्रीला हसत खेळत मालिका जवळ 138 भाग नवरसावर लिहिलेत, संपूर्ण नवरस. आणि मॅडम तुम्ही मला ओळखतात, तुमच्या मिस्टरांना मी शेअर मार्केट शिकवलं आहे. तर सांगायचा अर्थ असा की इथे सगळे नवरस होते, उजळत होतात तुम्ही. पूर्ण देहबोली तुमची, वाचिक अभिनय, सगळे जे काय अभिनय काय असतो वगैरे संपूर्ण खूप छान छान छान. अक्षरशः स्टॅच्यू जिवंत केला तुम्ही. तो स्टॅच्यू जिवंत केला. मी लालबागला राहिलो, म्हटलं बस कधी लालबागला येते. मी लालबागला तेजुक्यामध्ये राहिलो आहे, तर तुमची बस जशी पुढे 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 आली ना, सुपर. स्क्रिप्ट सुपर. मी स्क्रिप्ट रायटर आहे, FTIचा स्टुडंट आहे. आत्ता कुर्ला टू वेंगुर्ला जो चित्रपट येऊन गेला त्याच्यात ती हिरोईन आणि मी आम्ही FTIला होतो. तर मी इथे येण्याचं पर्पज सरांना बोललो, मी एक वेगळा प्रोजेक्ट घेऊन येतोय. सगळ्यांना माझ्या प्रोजेक्टमध्ये तुमच्यामधला कलाकाराचा आकार बघायचा आहे मला. कमर्शियल, फुल कमर्शियल. कारण मी प्रिन्सिपल राहिलो, थोडंसं मुद्दामून बोलतो सगळ्यांना. आपली शिक्षण पद्धत जी आहे डिग्र्या देते, 10वी नंतर सर्टिफिकेट मिळतं, 12वी नंतर सर्टिफिकेट मिळतं. इथे सुद्धा प्रमाणपत्र मिळालं. लिखे जो खत तुझे प्रमाणपत्र मिळालं, पण त्याचं पुढचं उपयोजन काय? आम्हाला पाहिजे एम व्हिटॅमिन. हे एम व्हिटॅमिन मिळतं का? मिळालं पाहिजे. आज मी डिजिटलमध्ये आहे, डिजिटल मीडियामध्ये आहे. तुमचं चॅनल असलं पाहिजे. सरांना बोललो मला तुम्हाला बरोबर घ्यायचं आहे, तुम्हाला तुमच्यातला कलाकार दाखवायचा आहे. एकच मी क्ल्यू देतो, तुम्ही तो वाढवा. रायटर म्हणून तुम्ही उचला. यावर्षी अभ्यासक्रम बदलला आहे, KG to PG. मी घेऊन चाललोय संकल्पना, ती शिक्षकाला जमते. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू, संस्कृत एवढ्या ज्या माझ्या महाराष्ट्रामध्ये KG to 12वी पर्यंत भाषा आहेत, त्या भाषांमधले धडे जे आहेत ते शॉर्ट स्टोरीज आहेत, कथा आहेत. त्या कथांमधलं शाल नावाची कथा मी चित्रपट करतोय. ओके, त्यासाठी तुम्ही स्क्रिप्ट उचला आणि तुम्ही ऍडमिनिस्ट्रेशनशी नक्कीच बोला. थँक्यू व्हेरी मच. सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार. तुम्ही आलात, इतका वेळ बसून हा सुंदर कार्यक्रम पाहिलात, आमच्या मुलांचं नाटक पाहिलं, त्यांना प्रोत्साहित केलं. सगळ्यांचे मनपूर्वक आभार. पुढच्या 6 महिन्यांनी परत इथे एक रंगाविष्कार होणार आहे, त्याला नक्की या. थँक्यू व्हेरी मच. आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो.